नेनते करी माझे मन, जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देवनिया. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. ऐकोनी नायके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीराज. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी. स्वप्नीची या सृष्टी चैल्या जेवी, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. तुका म्हणे ऐसे जालिया वाचून, तुका म्हणे ऐसे जालिया वाचून. करणे ते तेशी न वाटत असे, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. विठ्ठल 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 जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देवोनिया. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. हस्ते क्षमाला हृदयी कृष्ण तत्वं, जीवाग्रभागे वरम राम मंत्रम. यन्मस्तके केशवपादतीर्थं, शिवं महाभागवतं नमामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दूसरे चरण संतांची, दूसरे चरण संतांची, दूसरे चरण संतांची. रंग कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा, कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपोलिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जाणूनी नेनते करी माझे मन, जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देवुनिया.
मगमी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वसंत महावैष्णव संत सम्राट श्री तुकोबाराय महाराजांचा 5 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा बहुतेकांना अपरिचित असणारा आपल्या जीवनामध्ये परमार्थिक चैतन्याची आत्मबोधाची अवस्था अंतःकरणामध्ये प्राप्त व्हावी, जीवन परिपक्व स्थितीला जावं आणि भगवान परमात्म्याचा प्रत्यक्ष अनुभव जीवनामध्ये यावा, याकरता साधकाच्या जीवनामध्ये कोणते दैवी गुण असावेत किंवा साधकाच्या अंगी कोणत्या पात्रता असाव्यात, अशा दैवी गुणांची याचना, दैवी गुणांची मागणी भगवान श्री पंढरीनाथाकडे तुकोबाराय या अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल श्री महाराज म्हणतायत, हे प्रभू, ज्या कारणाकरता हा देह मिळाला त्या ठिकाणी ते प्रयोजन या जन्मामध्ये सिद्ध झालं पाहिजे. याची देही याची डोळा तुझ्या सगुण रूपाचं दर्शन व्हावं, अंतःकरणामध्ये निर्गुणत्वाचा अनुभव यावा आणि हृदय आनंदाने परिपूर्ण व्हावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. आणि याच हेतून जन्मजन्मांतर मी साधना करत आलो, भजन करत आलो आणि आता ही अनुभवाची स्थिती प्राप्त व्हावी, माझं जीवन चैतन्य प्रबोधामध्ये विलक्षण असं न्हावून निघावं, भक्तिप्रेमाचा अनुभव अंतःकरणामध्ये स्थिर व्हावा, डोळ्यातला काम जावा, मनातला स्वार्थ जावा आणि इंद्रिय संपूर्ण विषयाचं विस्मरण करून केवळ एका प्रबोधच ठिकाणी तृप्त व्हावे, स्थिर व्हावेत अशी अंतःकरणापासून माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे, आकांक्षा आहे, याचना आहे. आणि ही अवस्था, ही इच्छा माझी पूर्ण व्हावी याकरता मला माहिती आहे परमार्थामध्ये प्रयत्न मलाच करायचा आहे, पण त्या प्रयत्नालाही माझ्या अंगी काहीतरी पात्रता यावी, तो परमार्थाचा प्रयत्न माझा सिद्ध जावा आणि माझ्याकडे काही दैवी सद्गुण असावेत असं मला वाटतं. हे देवा, काही दैवी सद्गुणांची याचना मला तुझ्याकडे करायची आहे आणि त्या सद्गुणांचं वर्णन तुकोबाराय या अभंगातून करतात. विठ्ठल कोणते दैवी गुण अंगी यावेत तर तुकोबाराय म्हणतात, हे देवा, मला जाणतं कर आणि मग पुन्हा नेणतं कर. जाणतं कर आणि मग नेणतं कर म्हणजे काय, मला परमार्थातलं सगळं कळू दे तरी सुद्धा मला काहीच कळत नाही असं नेहमी वाटू दे, सगळं कळू दे, मला ज्ञानाच्या परिपक्व स्थितीमध्ये उतरू दे, पण त्या ज्ञानाचा अभिमानाचा स्पर्श अंतःकरणाला होता कामा नये. मला जाणतं कर आणि मग पुन्हा मला नेणतं कर. अजून काय पाहिजे महाराज? हे देवा, जेव्हा परमार्थिक साधना सुरू केली आणि जेव्हा माझा व्यवहार लोकांच्या विरुद्ध व्हायला लागला, प्रपंचातल्या इच्छा पूर्ण करण्याकरता धावणारा हा मानवी समाज, पण जेव्हा इच्छा सोडून मी माझ्या अंतःकरणातल्या स्वतःला शोधण्याकरता निघालो, तेव्हा माझा व्यवहार लोकांना पटेन असा झाला. आणि मग आता लोकांच्या विरुद्ध माझं वागणं असल्यामुळे किंवा लोकांच्या विपरीत माझं आचरण असल्यामुळे माझा व्यवहार लोकांना आवडत नाही, किंबहुना आता लोकांचं माझं जमतच नाही. का? कारण लोक प्रपंचाच्या दिशेने आसक्त आहेत आणि मला प्रपंच नको आहे, किंबहुना मी आता उदासीन झालेलो आहे. याकरता देवा, लोक माझी निंदा करतात, पण काही काही लोक आहेत ते माझी स्तुती पण करतात. खरं सांगू देवा, अनेक लोक मला स्तुती करणारे पण भेटतात आणि निंदा करणारे पण भेटतात, पण स्तुती करणाऱ्यांनी स्तुती केली की मला विनाकारण अभिमान होत राहतो आणि निंदा करणारे भेटले की त्यांच्याबद्दल तिरस्कार येत राहतो. हे देवा, असं करशील का? बोला ना महाराज, असं करशील का देवा? आता लोक माझ्याबद्दल काय बोलतात याचा विचारच माझ्या मनाला कानाला स्पर्श होऊ देऊ नको. आता लोक माझी स्तुती करो किंवा निंदा करो असा विचार माझ्या अंतर्मनाला स्पर्श होऊ देऊ नको. ऐकोनी नायके निंदा स्तुती कानी जैसा का उन्मनी योगीराज. हे देवा, मला निंदा आणि स्तुती यांच्या पलीकडे जायचं आहे. अजून काय पाहिजे महाराज? देवा, काही नाही. सर्व ग्रंथ असं म्हणतात, सर्व शास्त्र असं म्हणतं, सर्व वेदांत स्वर राहू द्या ना, सर्व ग्रंथ असं म्हणतात, सर्व शास्त्र असं म्हणतात की म्हणजे हा जो प्रपंच दिसतो हा काल्पनिक आहे. सर्व ग्रंथांचं एकच म्हणणं आहे की हा सगळा प्रपंच अत्यंत काल्पनिक आहे, किंबहुना हा सगळा प्रपंच आपण जो पाहतो हा स्वप्नवत आहे. आणि हे देवा, हा प्रपंच मला सत्य वाटतो का? कारण माझ्या दृष्टीमध्ये अज्ञान आहे. पण प्रभू, असं करशील का? माझ्या दृष्टीतलं हे अज्ञान जाऊ दे आणि हा सगळा प्रपंच मला खोटा आहे अशीच जाणीव येऊ दे. हा सगळा प्रपंच काल्पनिक आहे, स्वप्नवत आहे असं मला वाटू दे. कारण जेव्हा मला असं वाटेल ना देवा, तेव्हाच खऱ्या अर्थाने मी स्वतःपर्यंत पोचेल. याकरता हे सगळं मला पाहिजे. देवाला विचारलं, महाराज तुम्ही मागताय बरोबर आहे, पण हे सगळं कशा करता पाहिजे? तर महाराज बोलले, देवा या करता पाहिजे
कारण मला अशी कला शिकायची आहे, लोकांमध्ये राहूनही लोकांमध्ये नाही अशा भूमिकेत मला यायचं आहे. विठ्ठल म्हणजे जगत कल्याणाकरता मला लोकांमध्ये फिरायचं आहे. मी अजून साधक आहे पण सिद्ध झालो की मग लोकांमध्ये मला फिरायचं आहे, लोकांची सुखदुःख जाणून घ्यायची आहे, लोकांचा व्यवहार जाणून घ्यायचा आहे आणि लोकांना दिशा दर्शन करायचं आहे. याकरता लोकांमध्ये राहूनही राहावं लोकांमध्ये, पण लोकांचा व्यवहार माझ्या अंतर्मनाला स्पर्श करू नये. संघामध्ये राहूनही असंग जगण्याची कला मला शिकायची आहे. आणि हे देवा, जर तू एवढे सद्गुण मला दिलेत ना, तर मग मात्र मी लोकांमध्ये राहूनही लोकांमध्ये राहणार नाही. कसा दृष्टांत देतात. ज्याप्रमाणे कमळाचं पान हे पाण्यामध्ये राहतं पण ते पाण्याशी संग पावत नाही, पाण्यामध्ये राहूनही अलिप्त राहण्याची कला त्या पानाला जमली ना देवा, तसा माझा व्यवहार असेल. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. पण देवा, हे सगळं मला पाहिजे. तुकोबारे हक्कानं मागतात, हे सगळं पाहिजे देवा, याच्याकरता माझा अधिकार आहे. हे सगळं मला पाहिजे म्हणजे पाहिजे, हट्ट करतात देवाकडे. कारण हे मला पाहिजे, हे माझा मागण्याचा अधिकार आहे. आणि हा अधिकार मी जन्मजन्मांतराच्या तुझ्या भजनाने, साधनेनं, भक्तीनं कमावलेला आहे देवा. पण एवढं मागूनही जर तू माझ्याकडे दुर्लक्ष करशील, एवढं देऊनही जर एवढी भक्ती करून जर माझ्याकडे पाठ फिरवशील, तर खबरदार देवा. आता धमकी देतात देवाला. आतापर्यंत तुझ्याकरता जे जे केलं म्हणे, मी जे जे केलं ते ते सगळं मला शीन वाटेल असं वाटेल, किंवा शीन केला विनाकारण असं वाटेल. याकरता हे सगळं मला दे असं हक्कानं धमकी देऊन देवाच्या समोर तुकोबाराय आपल्या दैवी सद्गुणांची मागणी करतात. विठ्ठल अभंगाची अर्थपूजा बांधण्याच्या अगोदर ज्या दिव्य निमित्तानं हा उत्सव आपण संपन्न करता आहात त्याचं कारण सांगणं अगत्याचं आहे. महाशिवरात्रीचा हा पर्व काळ आहे आणि अशा पवित्र महापर्वकाळी भगवान सदाशिवाच्या सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये त्यांच्याच छत्रछायेखाली त्यांच्याच त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र धाकटी अलंकाकरी धाकटी अलंकापुरी शिरूड कासार या पवित्र अशा भूमीमध्ये आपण हा अनुष्ठान यज्ञ करता आहात. आणि अत्यंत 8 दिवसामध्ये संपूर्ण परमार्थाच्या प्रवाहामध्ये आपण स्वतःला वाहून घेतलेला आहे. मग अन्नदान असेल, पारायण असेल, विष्णू सहस्रनाम असेल, हरिपाठ असेल, सकाळी काकडा असेल, रात्री कीर्तन असेल, या ठिकाणी सर्वांनी आपल्या भक्ती प्रवाहाला विशेष असा प्रवाह दिलेला आहे. आणि ही सगळी ऊर्जा आपल्याला ज्यांच्यामुळे मिळाली, आदरणीय आपल्या संस्थांचे अध्यक्ष श्री महंत, आपल्या सर्व परिसराचं श्रद्धास्थान आदरणीय हरिभक्तीपरायण वेदांताचार्य महंत स्वामी विवेकानंद शास्त्री महाराज जे प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे, प्रथमतः त्यांच्या चरणारविंदी माथा प्रणिपात करतो. खरं म्हणजे आपण सर्व भाग्यवान आहात. संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी परमार्थाच्या सत्यत्वाचा अनुभव कसा असतो आणि खऱ्या सिद्धाचं जीवन कसं असतं याचा परिचय करून दिला, असे थोर सत्पुरुष भगवान बाबा यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आपण जन्माला आलेला आहात. हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. कारण साधुत्व हे सध्याच्या काळामध्ये केवळ कागदापुरता लिहिण्यासारखं झालंय की काय असं वाटायला लागतं. अलीकडे जेव्हा आम्ही लोकांकडे पाहतो, परमार्थी म्हणून घेणाऱ्या लोकांचा व्यवहार जेव्हा सांप्रदायिक तत्वांच्या विरुद्ध आचरण करतो, त्यावेळेला विनाकारण साधुत्व वगैरे हे सगळं खोटं आहे असा गैरसमज आम्हाला व्हायला लागतो. पण अशा महापुरुषांची चरित्र, अशी महापुरुष डोळ्यासमोर असले की परमार्थिक सिद्धी कशी असावी याचा प्रत्यक्ष परिचय येत असतो. आपण सगळे भाग्यवान आहात. खरं म्हणजे आपण भाग्यवानच आहोत. आपण सगळे महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. कारण जगामध्ये सर्वात जास्त संत कुठे जन्माला येत असतील तर ते महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात. इंटरनॅशनल फिलॉसॉफी, वैश्विक तत्वज्ञानाचा सिद्धांत असा आहे, जगामध्ये सर्वात जास्त संत कुठे जन्माला येत असतील तर ते महाराष्ट्रामध्ये, आणि जगामध्ये सर्वात कमी संत जर कुठे जन्माला येत असतील तर ते ऑस्ट्रेलिया नावाच्या देशामध्ये. विठ्ठल त्या ऑस्ट्रेलिया नावाच्या देशामध्ये जगात सर्वात कमी संत जन्माला येतात. कशावरून असं चिंतन आहे. तिथे म्हणे एक संत जन्माला येण्याकरता जवळजवळ 300 वर्षाचा कालावधी जावा लागतो. किती? 300 वर्ष. 300 वर्षानंतर एक संत आहे. पुन्हा आलेला महात्मा आहे हे सिद्ध होण्याकरता त्याच्या मरणोत्तर 40 वर्षाच्या दीर्घ कसोटीतून त्याला जावं लागतं. एखादा महात्मा महापुरुष झाला
की त्याच्या महापुरुषत्वाचे काही निकष जोडले जातात आणि त्याच्यामध्ये 40 वर्षाची कठीण अशी परीक्षा आहे. किती कठीण आहे म्हणजे 300 वर्षानं महात्मा, पुन्हा 40 वर्षाची परीक्षा, 350 वर्ष गेले की नाही. त्या तुलनेत आपण किती भाग्यवान आहोत. थोडा विचार करा, तिथे दर 300 वर्षांनी एक संत आहे. पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर तुमच्या गावापासून आमच्या नाशिक जिल्ह्याला यायला निघाले ना, रस्त्यातच तुम्हाला 450 भेटतील. कोण? संत. एवढे आपण भाग्यवान आहोत महाराज. महाराष्ट्रामध्ये असा एकही प्रांत नाही, एकही गाव नाही, एकही खेडं नाही की जिथे महात्मा नाही, जिथे महापुरुष नाही. तो ज्ञानेश्वरीचा वाचक नाही, ज्ञानेश्वरीचा साधक नाही. एकही गाव शोधून सापडणार नाही ज्या गावामध्ये पखावजाचा स्वर येत नाही, टाळाचा गजर होत नाही, माळकरी नाही, असं एकही खेडंपाडं सापडणार नाही. याच्या पाठीमागे संतांची कृपा आहे. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. त्याचं कारण आहे, आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये सध्या लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय? शाळेमध्ये आपण व्याख्या शिकलेला आहात. लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांसाठी लोकांचं चालवलेलं राज्य. बोला ना, लोकशाही. या लोकशाहीनं आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत, काही स्वातंत्र्य आहेत, काही कर्तव्य आहेत, काही हक्क आहेत. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून कोणी उठतं आणि अलीकडे कोणतेही मतं मांडत फिरतं. मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे वेशभूषा करण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला संचाराचं स्वातंत्र्य आहे. त्याला इंग्रजीमध्ये ट्रॅव्हल इंडिपेंडन्स असं म्हणतात. म्हणजे काय? भारतातला कोणताही माणूस कोणत्याही राज्यामध्ये जाऊ शकतो आणि स्वतःचं पोट भरू शकतो. एवढं स्वातंत्र्य भारतातल्या प्रत्येक माणसाकडे आहे. असं जरी असलं तरी तुम्ही थोडा विचार करा, भारतातला कोणताही माणूस कुठे जाऊ शकत असला तरी सुद्धा शक्यतो सहजासहजी महाराष्ट्रातला माणूस दुसरीकडे कुठे जात नाही. पण सगळेच्या सगळे महाराष्ट्रात आल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला पटवून देईल. पहा, आपण ज्या दुकानामध्ये साडी खरेदी करण्याकरता जाताना तो साडी विकणारा विक्रेता हा सुरतून आलाय, सुरती साड्या घेऊन. आपण शहरामध्ये ज्या दुकानामध्ये स्वीट खरेदी करण्याकरता जाता ते बिकानेर स्वीट हाऊस मारवाड्याचा, तो कुठून आलाय? हो, राजस्थानहून आलाय. मार्केट यार्ड परिसरामध्ये जा, ट्रकची ड्रायव्हरकी करणारा ड्रायव्हर हा पंजाबचा आहे. मुंबई पुणे नाशिक सारख्या शहरामध्ये घराची रखवालदारी करणारा जाट हरियाणाचा आहे. गावागावामध्ये सफाई करणारा सफाई कामगार हा बिहारचा आहे. खेड्यापाड्यामध्ये चौकामध्ये पाणीपुरी विकणारा भेलवाला पाणीपुरीवाला यूपीचा आहे. आपण जर कधी मुंबईला गेला तर टोपलीमध्ये मासे विकणारे मच्छीवाले हे बंगालचे आहेत. अजून सांगू, आपण जर आपली गाडी घेऊन कधी हायवेला गेलो आणि आपली गाडी जर समजा रस्त्यात कधी पंक्चर झाली तर आपल्या गाडीचा पंक्चर काढणारा अण्णा केरळचाच आहे. ही सगळी लोक महाराष्ट्रामध्ये येतात. बरं, येतात म्हणजे काय आम्ही त्यांचं स्वागत करतो असं काही नाही. उलट आम्ही तर त्यांचा मनसे विरोध करतोय. जरा 4G रोमिंग चालू करा बरं का. आम्ही त्यांचा विरोध करतोय तरी पण ते दिलसे येतात. काय कारण आहे महाराज? एका मालेगावच्या पाणीपुरीवाल्याला ही गोष्ट मी विचारली. माझ्या कॉलनीमध्ये राहतो. त्याला म्हटलं, का रे बाबा, तुम्ही तुमचा परिवार सोडून महाराष्ट्रामध्ये येता, तुम्ही तुमचं गाव सोडून महाराष्ट्रामध्ये येता, काय कारण आहे? त्यानं खूप उत्तर छान दिलं आणि खरंच ते कीर्तनात सांगण्यासारखं आहे. तो मला म्हणाला, काय सांगू महाराज, आम्ही आमचा परिवार सोडून महाराष्ट्रामध्ये येतो याचं एकच कारण आहे, आम्हाला माहिती आहे इथं आल्यावर आम्ही सुरक्षित राहू. आम्ही कमावलेली मालमत्ता सुरक्षित राहील. कारण या महाराष्ट्रातल्या लोकांवर ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचे संस्कार आहेत. संत भूमीनं संस्कारित झालेली ही, संत परंपरेनं संस्कारित झालेली ही भूमी आहे. इथे जन्माला आलेल्या मुलाला शिकवावं लागत नाही ज्ञानोबा तुकोबा कोण आहे. जेव्हा बाळ जन्माला येतं ना तेव्हा त्याच्या अंतर्मनामध्ये ते संस्कार रक्तामध्ये असतात. जेव्हा ते जाणतं होतं, त्याच्यासमोर एखादा ज्ञानोबारांचा फोटो येतो, तुकोबारांची प्रतिमा येते, तेव्हा त्याची मान आपोआप खाली श्रद्धेनं झुकते. ती झुकवावी लागत नाही. का? इथे त्याच्या संस्काराचा जन्म होतो. विठ्ठल. संतत्व कसं असावं हे महाराष्ट्रानं जगाला शिकवलं. प्रत्येक राज्याचं स्वतंत्र काही असं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक राज्याचा उपज आहे, प्रत्येक राज्याचं गुणवैशिष्ट्य आहे. भागवतामध्ये भगवान कृष्णाने काही चरित्र केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी भगवंतांनी काही भूमिका पार पाडलेल्या आहेत. ऐका ना, भगवान कृष्ण यूपीचा नागरिक आहे, भगवान कृष्ण राजस्थानचा देव आहे,
भगवान कृष्ण गुजरातचा राजा आहे, भगवान कृष्ण कर्नाटकचा पाहुणा आहे, भगवान कृष्ण हरियाणाचा वक्ता आहे आणि भगवान कृष्ण महाराष्ट्राचा जावई आहे. महाराष्ट्राचा कोण आहे? जावई आहे. यूपीचा नागरिक आहे. मथुरा वृंदावन कुठे? यूपी मध्ये. राजस्थानचा देव आहे, मेरे तो गिरधर गोपाल दुसरा न कोय, संत मीराबाई राजस्थान मध्ये. गुजरातचा राजा आहे, द्वारकेचा राणा पांडवा घरी. गुजरातचा राजा आहे, सध्या राजा गुजरातचा जे म्हणा गुजरातचा राजा आहे. कर्नाटकचा पाहुणा आहे, कर्नाटकला काही काळ जाऊन आल्याचं नाटक केलं म्हणून त्याला नाव पडलं असावं कर नाटक. हरियाणाचं वक्ता आहे. जगाचं अध्यात्म आपल्या विचारांना पुष्टी मिळावी याकरता ज्या ग्रंथाकडे आषाढभूत नजरेनं पाहतो तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. जगात सर्वात उंचीचा श्रेष्ठ ग्रंथ कोणता तर तो भगवद्गीता आहे. त्याला वेदांत कळत नाही, ज्याला उपनिषद कळत नाही, ज्याला पुराण कळत नाही, पण तरीही ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे, मुमुक्ष वृत्ती आहे, पण बुद्धीमध्ये अस्थिरता आहे, बुद्धी अपरिपक्व आहे, तरी भरपूर मुमुक्ष वृत्ती आहे, अशा मुमुक्षु साधकाला तृप्त करते ती गीता आहे. सामान्य नाही महाराज. गीतेचा अधिकार फार मोठा आहे. आपण हिंदू म्हणून जन्माला आलो, भाग्य आहे. आपला धर्मग्रंथ कोणता आहे? गीता आहे. आता ती वाचत नाही आपलं दुर्दैव आहे म्हणा, पण आपला धर्मग्रंथ गीता आहे. सध्या गीता आपण कोर्टात ठेवलेली आहे. कशा करता? ज्याच्यावर हात ठेवून खोटं चांगलं बोलता यावं याकरता. विठ्ठल मी म्हणेन गीता कोर्टात कशाला ठेवता महाराज? गीता ठेवायचीच आहे तर ती शाळेत ठेवा ना. ज्या दिवशी कोर्टातली गीता शाळेत येईल त्या दिवशी ती कोर्टात ठेवावी लागणार नाही, आणि ज्या दिवशी शाळेतली गीता जीवनात येईल त्या दिवशी कोर्टच ठेवावं लागणार नाही. एवढे लोक सत्यवादी होतील. ज्या गीतेमध्ये भगवंतांनी काही विचार मांडलेत. जीवनमुक्त अवस्था प्राप्त करायची असेल तर ते ज्ञान साधू पुरुषाशिवाय कोणीही तुम्हाला देऊ शकत नाही, असा महत्वाचा विचार त्या ठिकाणी मुक्ती करता संतत्वाच्या शरणागतीचा गीता सांगते. आपण संत त्या ठिकाणी भूमीमध्ये जन्माला आलो, आपलं फार मोठं भाग्य आहे. आपण कधी यूपीला गेलात ना तर तिकडे तुम्हाला जागोजागी पाट्या पाहायला मिळतील, देवभूमी में आपका स्वागत है, आहे की नाही? इथं आपल्याला पाट्या लावायला काय हरकत आहे? संत भूमी में आपका स्वागत आहे. आपण पाट्या लावल्या पाहिजे, पण आपण दुसऱ्याच पाट्या लावत बसतो. संत भूमी आहे. मानवी जीवनामध्ये मुक्तीचा पुरुषार्थ कसा साधावा हे संत आपल्याला शिकवतात. आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. भगवान शंकराच्या उपासनेचा आजचा महत्वाचा दिवस आहे. अनादी काळापासून साधक परंपरेमध्ये गुरु शिष्य परंपरेमध्ये सर्वात अनादी जर गुरु कोणते असेल तर ते भगवान महादेव आहेत. अनेक संप्रदाय आहेत, ज्या संप्रदायाचा उगम भगवान शिवतत्वापासून झालेला आहे. हे शिवतत्व जे आहे हे नेमकं काय हे आम्हाला कळालं पाहिजे. काय आम्ही शिव म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या प्रतिमा येत राहतात. अनेक संप्रदाय महादेवाच्या नावावरती स्वतःची दुकानं चालवत असतात. काल परत्वे येतात जन्माला, जितक्या वेगानं येतात तितक्याच वेगानं संपून पण जातात महाराज. सांप्रत काळामध्ये जगामध्ये महादेवाचं भांडवल केलं आणि त्या महादेवाच्या भांडवलावरती अनेक जण स्वतःची प्रस्थान उभं करतात. पण शिवतत्व नेमकं काय हे फक्त वारकरी संतांनी जगाच्या समोर आणलं. विठ्ठल आमचा वारकरी संप्रदाय, आणि या वारकरी संप्रदायाचे मूळ पुरुष जर कोणी असेल तर ते भगवान सदाशिव आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव.
प्रमुख आणि प्रथम वैष्णव कोणते असतील तर ते भगवान महादेव आहेत, भगवान सदाशिव आहेत. महादेवाच्या अनेक कथा तुम्हा सर्वांना परिचित आहे, कारण सध्या आता शिव महापुराण गावागावामध्ये सुरू झालं आहे. त्याबद्दल मी बोलण्यात काय म्हणजे जास्त हे नाही, पण खऱ्या अर्थानं भगवान महादेवाचं स्वरूप आणि भगवान महादेवाचं नेमकं मूळ तत्व कसं आहे, शिव म्हणजे काय, हे वारकरी संतांनी जगाच्या समोर मांडलं. शिवाउपासना करणारे अनेक पंथ आहेत, शैव पंथ त्या ठिकाणी अनेक प्रकारचे आहेत, पण खऱ्या अर्थानं वारकरी संतांनी जो शिव स्वीकारला तो नेमका कोण आहे पहा. ज्ञानोबा सांगतात, शिव शिव म्हणजे काय, सर्वांच्या अंतःकरणामध्ये जे चैतन्य वास करतं त्या चैतन्याला शिव असं म्हणतात. एकच देवता आहे जी आम्ही निर्गुण स्वरूपामध्ये पुजतो. भगवान महादेवाची मूर्ती पूजण्याची आपल्याकडे प्रथा नाही. भगवान महादेवाचं शिवलिंग पूजलं जातो का, कारण हे निर्गुण स्वरूप आहे ईश्वराचं. संपूर्ण सृष्टी ज्या तत्वापासून निर्माण झाली, संपूर्ण सृष्टी एका अशा चैतन्य स्वरूपापासून निर्माण झाली. असं चैतन्य स्वरूप स्वतः सृष्टीहून प्रसवलं, आणि हे सृष्टीहून प्रसवणारं तत्व किंबहुना या सृष्टीचं उपादान कारण असणारं तत्व जर कोणतं असेल तर ते शिवतत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. सर्व सृष्टीचं मूळ स्वरूप जर कोणतं असेल तर ते शिव स्वरूप आहे. शंकराचार्य बोलतात, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. सर्वांच्या अंतःकरणामध्ये ऊर्जा देणारी शक्ती जी ती शिवशक्ती आहे. लक्षपूर्वक आहे का, शिव ही मूळ ऊर्जा आहे आणि बाकीचे आकार हे सगळे यंत्र आहेत. आपलं शरीर एक यंत्र आहे, डोळा यंत्र आहे, कान यंत्र आहे, नाक यंत्र आहे, तोंड यंत्र आहे, पण या सर्वांना यंत्रांना ऍक्टिव्ह करणारी एक चैतन्य शक्ती आतमध्ये आहे. त्या चैतन्य शक्तीला शिवतत्व म्हणतात. आणि अशा शिवतत्वाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणं त्यालाच परमार्थ म्हणतात. हा मंडप आहे, ही लाईट आहे, हा माईक आहे, मी याच्यातून बोलतोय, आवाज बाहेर पडतोय. माईक यंत्र आहे, लाईट यंत्र आहे, स्पीकर यंत्र आहे. मी बोललो की त्याचा आवाज मोठा येतो, पण या सर्वांना ऊर्जा देणारी वीज जशी वेगळी आहे. वीज नसेल तर यंत्राचं महत्त्व नाही, वीज नसेल तर यंत्राला काही अर्थ नाही. त्याप्रमाणे शरीर आहे, पण त्या शरीरामध्ये तत्व नसेल, त्या शरीरामध्ये ऊर्जा नसेल तर ते जसं शून्य आहे. त्याप्रमाणे शिवतत्व ही ती आतमधली ऊर्जा आहे. त्याला चैतन्य असं म्हणतात, त्याला आत्मसत्ता म्हणतात. त्याला आमच्या तुकोबरांनी विठ्ठल म्हटलं, ज्ञानोबरांनी श्री विठ्ठल म्हटलं, वारकरी संतांनी त्या तत्वालाच विठ्ठल म्हटलंय, वारकरी संतांनी त्या तत्वाला शिव म्हटलंय, वारकरी संतांनीच त्या तत्वाला शक्ती म्हटलंय. हिंदू संस्कृतीमध्ये 5 देवता प्रमुख आहेत, ज्याला देव पंचैतन म्हणतात. पहिली देवता भगवान विष्णू, विष्णूची पूजा करणाऱ्याला वैष्णव म्हणतात. दुसरी देवता भगवान शिव, शिवाची पूजा करणाऱ्याला शैव म्हणतात. तिसरी देवता भगवती, भगवतीची पूजा करणाऱ्याला शाक्त म्हणतात. चौथी देवता गणपती, गणपतीची पूजा करणाऱ्याला गाणपत्य म्हणतात. आणि 5वी देवता सूर्य, सूर्याची पूजा करणाऱ्याला सौर म्हणतात. या 5ही देवतांचे अनेक असे स्वतंत्र असे संप्रदाय आहेत, पण वारकरी संप्रदाय असा एकमेव आहे ज्यांनी या संतांनी सर्व तत्वाला एका तत्वामध्ये पाहिलं. आमच्याकरता देवी ही विठ्ठलच आहे, आमच्याकरता शिव ही विठ्ठलच आहे, आमच्याकरता गणपती ही विठ्ठलच आहे, आमच्याकरता सूर्य ही विठ्ठलच आहे, आणि आमच्याकरता विष्णू सुद्धा विठ्ठलच आहे. विठ्ठल. आकार अनेक आहेत, पण त्या आकाराचं तत्व वेगळं आहे किंवा तत्व एक आहे. घरामध्ये मातीची भांडी आहेत, अनेक प्रकार मातीच्या भांड्याचे आहेत. माठ आहे, खापर आहे, छोटं मडकं आहे, दह्याचं मडकं आहे, कुंडी आहे. मातीची भांडी अनेक प्रकारची आहेत, पण त्या भांड्यामधली माती जशी एक आहे त्याप्रमाणे हे विश्व अनेक प्रकारचं आहे. या विश्वामध्ये अनेक जीव असतील, या विश्वामध्ये अनेक आकार असतील, पण त्या सर्व विश्वाचं कारण आणि त्या सर्व विश्वाचं तत्व हे एक श्री शिवतत्व आहे. आणि असं शिवतत्व, त्या शिवतत्वाची उपासना करण्याचा आजचा हा पवित्र पर्व काळ आहे. ज्या लिंगामध्ये आपण शिव पाहतो ते शिवतत्व या अर्थाचं आहे. हे वारकरी संतांनी जगाला सांगितलं. वारकरी संतच आहे ज्यांनी जगाची कधी फसवणूक केली नाही. भगवान शिवाची उपासना करा, विठ्ठलाची उपासना करा आणि तुमच्या संसारातली दुखणं बंद होतील, असं कधी आमच्या संतांनी कधी सांगितलंच नाही. महाराज, कीर्तनाला आलात म्हणजे तुमच्या कपाशीला, तुमच्या मालाला चांगला भाव भेटेल असे आमचे संत कधी सांगत नाही.
कीर्तनाला सप्ताह केला, दान केलं म्हणजे तुमचा संसार भला होईल? नाही महाराज, संसार तुमच्या प्रारब्धाने होईल तसा होईल, पण मात्र या सगळ्याकडे पाहताना एक विलक्षण आत्मचैतन्याची अनुभूती आणि जीवन जगण्याची वृत्ती, अंतःकरणामध्ये प्रवाहित होण्याची शक्ती वारकरी संतांनी जगाला शिकवली आणि हे सूत्र जगाला शिकवलं. तुकोबारायांचा संपूर्ण गाथा आत्मकेंद्री बनवणार आहे. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आत्मकेंद्री बनवणारी आहे. नाथांचं भागवत आत्मकेंद्री बनवणार आहे. प्रत्येक ओवी ज्ञानोबारांची आत्मकेंद्री बनवते. प्रत्येक ओवी आम्हाला स्वतःकडे घेऊन येते. प्रत्येक ओवी आम्हाला स्वतःकडे पाहायला शिकवते. जगाकडे पाहणं त्याला प्रपंच म्हणतात आणि स्वतःकडे पाहणं त्याला परमार्थ म्हणतात. पण आमची अडचण ही आहे, आम्ही फक्त जगाकडे पाहत राहतो. आम्ही जगाची दुःखनं फार बारकाईने पाहतो, दुसऱ्याकडे फार बारकाईने पाहतो, पण स्वतःकडे कधी लक्ष जात नाही. स्वतःकडे पाहता आलं पाहिजे. स्वतःच्या चुका कधी कळत नाही, पण दुसऱ्याच्या चुका चष्म्यातून पाहत राहतो आम्ही. दुसऱ्याकडे आमचं फार बारीक लक्ष असतं. आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्हाला प्राध्यापक शर्मा होते. ते शर्मा आम्हाला मिर्झा गालिबचं उदाहरण द्यायचे. शके 1717 कालावधीमध्ये दिल्लीमध्ये फार मोठा राजा होऊन गेला. त्याच्या पदराखाली त्या ठिकाणी हा मिर्झा गालिब काम करायचा. कवी होता, शायर होता. त्या कवीचं काही तत्वचिंतन आहे, साहित्यिक होता एका काळातला. त्याने अनेक गोड असं साहित्य लिहिलंय. हिंदी भाषेमध्ये त्याचं स्वतंत्र असा नाव लौकिक आहे. त्याचं नाव आहे मिर्झा गालिब. त्याचा एक शेर फार सुंदर आहे, फार सुंदर शेर आहे. मला आठवला म्हणून सांगतो. खरं म्हणजे कीर्तनात शेर सांगू नये आणि इथं तर सांगूच नाही, कारण इथं सगळे 1.25 शेर हे मला पक्क माहिती आहे. तरी मी थोडासा स्वामींच्याच आज्ञेने सांगण्याचा थोडा आगाऊपणा करतो. आणि आगाऊपणा केला बी पाहिजे, कारण जे आगाऊपणा करतात तेच पोरं बी आवडत असतात. शेर फार सुंदर आहे. माझ्या विषयाला धरून आला म्हणून मला ओघवता आठवला. लक्षपूर्वक आहे का? आम्ही नेहमी दुसऱ्याकडे पाहत राहतो, स्वतःकडे कधी पाहतच नाही, स्वतःकडे लक्षच जात नाही. शेर असा आहे, तो मिर्झा गालिब म्हणतो, मी तेच केलं म्हणे. आयुष्यभर लोकांकडे पाहत राहिलं. नीट आहे का? उम्रभर गालिब यही भूल करता रहा, उम्रभर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी लेकिन आईना साफ करता रहा. मी आयुष्यभर तेच केलं म्हणे. धूळ माझ्या चेहऱ्यावर होती आणि आरशाला पुसत राहिलो. सांगा ना, किती वर्ष आरसा पुसला म्हणजे चेहरा स्वच्छ होईल? स्वतःकडे पाहिलं पाहिजे. आणि स्वतःकडे जेव्हा पाहू तेव्हा आम्हाला कळेल की आमच्यामध्ये दुर्गुण कोणते आणि सद्गुण कोणते. आम्ही जी साधना करतो ती फलद्रूप का होत नाही? कारण अपेक्षा आम्हाला दुसऱ्याकडून आहे, स्वतःकडून नाहीच. वारकरी संतांनी कधीही आम्हाला त्या ठिकाणी आळशी केलं नाही. वारकरी संत आम्हाला प्रयत्नवाद शिकवतात, आळशी केलंच नाही. आमच्या संतांनी असं कधी सांगितलं नाही, आमच्याकडे या, तुमच्या डोक्यावर हात ठेवतो तुम्हाला मुक्त करतो, असं कधी सांगितलंच महाराज. क्रेन सर्व्हिस इज नॉट अवेलेबल इन स्पिरिच्युअल डिपार्टमेंट. स्वामीजी असं म्हणतात, क्रेन सर्व्हिस ही अध्यात्मामध्ये चालतच नाही. इथं स्वतःची सोडवणूक स्वतःला करावी लागते. महाराज म्हणताय, आपली सोडून आपण करा, तरच तुम्ही त्या तत्वापर्यंत पोहोचा. स्वतः प्रयत्न करा. कोणीतरी तुम्हाला मुक्त करायला येणार नाही. स्वतः आत्मकेंद्री व्हा, स्वतः प्रयत्नवादी व्हा, स्वतःचा शोध घ्या, स्वतः प्रयत्न करा. मी कोण आहे शोधा.
आणि जेव्हा परमार्थिक साधनेला स्वतः प्रारंभ करतो एखादा साधक, तेव्हा त्याला स्वतःच्या चुका कळतात, काय चुकलं आणि काय बरोबर आहे, आपल्याला काय गोष्टी पाहिजेत आणि काय सोडायच्या आहेत. आणि जेव्हा स्वतःचा परीक्षण एखादा साधक करतो, परीक्षण वृत्ती असली पाहिजे, स्वतःचं समीक्षण झालं पाहिजे. मी इतक्या वर्षापासून परमार्थ करतो, त्या परमार्थाचा परिणाम जीवनावर किती झाला. 40 वर्ष झाली ज्ञानेश्वरी वाचतोय, वारी करतोय, कीर्तन ऐकतोय, साधना करतोय, हरिपाठ गातोय, हरिपाठामध्ये नाचतोय, एकादशी महाशिवरात्र करतोय, पण त्याचा परिणाम किती झाला, परिणामाचं समीक्षण केलं पाहिजे. माझे समीक्षण झालं पाहिजे. समीक्षण झालं की मी कळेल आपल्यामध्ये अवगुण कोणते आहेत आणि सद्गुण कोणते आहेत. संत समीक्षण करतात, जगाचं नाही स्वतःचं. स्वतःला जो शोधतो तो संत होतो आणि जगाला जो शोधतो तो शास्त्रज्ञ होतो. स्वतःला शोधलं पाहिजे. जगाला शोधण्याला विज्ञान म्हणतात आणि स्वतःला शोधण्याला अध्यात्म म्हणतात. संत स्वतःला शोधतात. तुकोबारांचं जीवन साधना अवस्थेत चालू होतं. भजन करता करता अनेक दिवस झाले, प्रपंच जळाला. भजन करता 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 आता आपला त्या भजनाचा परिणाम जीवनावर किती झाला याचं तुकोबारा समीक्षण करत होते. आणि तुकोबारांना वाटलं काय नाही, थोडं अंतर राहिलं, आता बस, आता थोडंच राहिलं. मोठा कालावधी निघून गेला, साधनेचे अनेक टप्पे ओलांडले, आता थोडं अंतर राहिलं. आणि तुकोबारांना भीती वाटली, अंतर थोडं असलं की पडण्याची शक्यता जास्त असते. कारण बरेच लोक आहेत जे थोड्या अंतरावरून पडले, जसे पडले ते गायबच झाले. थोड्या अंतरावरून पडण्याची शक्यता जास्त असते. तुकोबारा विचार करतात, काय केलं म्हणजे माझं ते अंतर पूर्ण होईल. समीक्षण केलं आणि मग लक्षात आलं, बस आता काही सद्गुण जीवनामध्ये आले पाहिजे. काही कमी तुकोबारांना जाणवले आणि ते सद्गुण जीवनामध्ये यावेत. असा कोण आहे जो मला सद्गुण देईल? बस जो स्वतः गुणवान आहे तो सद्गुण देईल. गुणवान परमात्मा आहे. भगवान पंढरीनाथाच्या समोर उभे राहिले आणि आपल्या अंतःकरणातलं गाऱ्हाणं देवाच्या समोर व्यक्त केलं. अभंगाच्या प्रथम
पदसिद्धी करता काही दैवी सद्गुण असावेत असा भाव तुकोबारांच्या अंतःकरणात जन्मला. श्री महाराज देवाच्या समोर उभे राहतात आणि देवाला प्रार्थना करतात, विनंती करतात, याचना करतात. हे प्रभू, काही नको मला, एकच दे, मला फक्त जाणतं कर आणि मग पुन्हा नेणतं कर. तुकोबारांचं मागणं जरा विलक्षण आहे. जगात प्रत्येकाला जाणतं होण्याची इच्छा आहे, ज्ञान व्हावं याकरता प्रत्येकाचा प्रयत्न आहे. काहीतरी मिळावं आणि जे मिळालं ते जगाला दिसावं याकरता प्रत्येकाचा प्रयत्न आहे ना. काही नाही महाराज, एखाद्या लकी ड्रॉ मध्ये एखादी वस्तू आपल्याला लागली ना, आपण गावभर ती वस्तू दाखवत फिरतो. का बरं? जे मला मिळालं ते जगाला कळालं पाहिजे. जे मिळालं ते जगाच्या समोर दाखवण्याकरता प्रत्येकाची स्पर्धा चालली. पण तुकोबारांची भाषा पहा कशी आहे. श्री महाराज म्हणतात, देवा मला जाणतं कर आणि मग तुला मला नेणतं कर. म्हणजे वर्षभर एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यास करावा, पहिल्या नंबरने पास व्हावं आणि सरांच्या समोर पेड्याचा बॉक्स घेऊन जावा आणि सांगावा, सर हा पेढा घ्या. कशा करता? सर तुम्ही मला पहिल्या नंबरने पास केला ना, याकरता हा पेढा आहे. वा 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 वा, अभ्यास केला तू म्हणून पास झाला. सर हा पेढा घ्या आणि माझी छोटी विनंती मान्य करा. बोल ना, काय विनंती आहे? सर हा पेढा घ्या, तुम्ही मला पास केला ना, आता एक काम करा, नापास करा. हे जसं मागणं तसंच तुकोबारांचं मागणं आहे. मला जाणतं करा आणि मग पुन्हा नेणतं करा. म्हणजे काय? मला परमार्थातलं सगळं कळू द्या, पण मला काहीच कळत नाही असं नेहमी वाटू द्या. विठ्ठल. जाणतेपणानंतर नेणतेपणाची मागणी केली का? कारण जाणतेपणा आला की त्या जाणतेपणाच्या पाठीमागे एक साईड इफेक्ट येत असतो. सध्या कोरोनामधून आपण बचावलो. ज्याला ज्याला कोरोना होऊन गेला त्याला त्याला एक साईड इफेक्टचा रोग झाला. काय नाव त्याचं? म्युकोरमायकोसिस, नाही का? ज्याला ज्याला कोरोना झाला त्याला त्याला तो रोग झालाच. अधिक अँटीबायोटिक ते डोस घेतल्यामुळे त्याला तो सगळा रोग झाला. मुद्दा असा आहे, परमार्थामध्ये ज्ञान आलं, जाणतेपणा आला की त्या जाणतेपणाच्या पाठीमागे एक साईड इफेक्ट येतो, त्याला म्हणतात अभिमान. माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. एखादं कर्तृत्व परमार्थातलं घडलं, परमार्थातला एखादा पुरुषार्थ प्राप्त झाला की मग तो लोकांना दिसावा आणि त्याच्याद्वारा लोकांची गर्दी व्हावी आणि लोकांनी मानावं, डोक्यावर घ्यावं आणि माझा सन्मान वाढावा, स्तुती व्हावी, कीर्ती व्हावी, याकरता त्याची अभिलाषा वाढत जाते. आणि त्या कीर्तीचा, त्या सन्मानाचा डांगोरा जेव्हा जगामध्ये पिटला जातो तेव्हा तो विनाकारण स्वतःला मी अभिमानी असा समजत राहतो. मी नाही म्हणत, माऊली म्हणतायत, नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ज्ञान आलं की ज्ञानाच्या पाठीमागे अभिमान येत असतो. असे बहुतेक लोक आहेत जे ज्ञानी आहेत पण त्या ठिकाणी महाराज अभिमानामुळे, इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, पुराणामध्ये अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील ज्यांनी विद्वत्तेच्या अभिमानामुळे स्वतःचं सर्वस्व गमावलं. महाराज सर्वस्व गमावलं. अभ्यास करता करता काही पुस्तक माझ्या वाचनातून गेले. त्यामध्ये कालिदासांचं चरित्र वाचनातून गेलं. महाकवी कालिदास. भारतीय संस्कृतीमध्ये एक असं व्यक्तिमत्व होऊन गेलं महाराज. शाकुंतल नावाचं नाटक संस्कृतमध्ये कालिदासांनी लिहिलं. संस्कृतची व्याकरणता ही अत्यंत कठीण आहे, पण कालिदासांनी असं ग्रंथ लिहिला की त्या व्याकरणाचा अर्थ चांगल्या पंडितांना, विद्वानांना, शास्त्रींना कळत नाही. अत्यंत विद्वान. राजा भोज याच्या पदरी ते नोकरीला होते, विद्वान होते. आणि त्यांच्या विद्वत्तेचा पगडा, त्यांच्या विद्वत्तेचा परिणाम इतका जनमानसावर झाला होता. असं म्हणतात, कालिदास ज्या नगरीत राहत होते, ज्या गावात राहत होते, त्या गावातलं झोक्यातलं मूल, म्हणजे जोळीतलं मूल जर रडायला लागलं म्हणे तर ते जोळीतलं मूल हे संस्कृतच्या छंदामध्ये रडत होतं. कशामध्ये? ऐकून ठेवा बघता. संस्कृतच्या छंदामध्ये रडत होतं. इतकी कालिदासांची विद्वत्ता होती. महाराज विद्वान होते. त्या काळामध्ये खंडन मंडन वाद चालायचे. मनोरंजनाची साधनं त्या काळामध्ये नव्हती आणि लोकांना मनोरंजनापेक्षा मनोमंथनाची जास्त आवड होती. आता काळ बदलला. लोकांना मनोमंथन नाही, मनोरंजन पाहिजे. मनोमंथनाचा तो काळ होता. दोन राज्यातले विद्वान एकत्र यायचे आणि दोघांमध्ये स्पर्धा व्हायची, खंडन मंडन प्रक्रिया व्हायची. वेदांतातला एखादी प्रक्रिया मांडायची, त्याने मांडली की ती मंडन, त्याने खांडली की ती खंडन, असा सगळा प्रकार चालायचा. जो जिंकला की त्याला मानपत्र मिळायचं आणि मानपत्राचा अर्थ असायचा याच्यासारखा विद्वान आता या राज्यामध्ये दुसरा कोणी नाही. त्या मानपत्राचा अर्थ
असे 2 पोते भरतील एवढं मानपत्र कालिदासाकडे जमा झाले होते म्हणे. किती? 2 पोते भरतील एवढे. राज्यामध्ये महाराज स्पर्धा चालायची. राजा भोजला फार बरं वाटायचं, आपल्या पदरी असा विद्वान आहे, तो जगातला सर्वश्रेष्ठ विद्वान आहे, बुद्धिमान आहे. कालिदासाला वाटलं आता माझ्यासारखा विद्वान दुसऱ्या जगामध्ये कोणता राहिला नाही. ज्ञान आलं की अभिमान येत असतो, आणि ज्ञानी मनुष्य जेव्हा स्वतःच्या ताठ्यामध्ये जगतो तेव्हा दुसऱ्याला तुच्छ समजण्याचा मूर्खपणा करत असतो. पण दुसऱ्याला तुच्छ कधी समजू नये. कोणाची साधना काय असेल आणि कोणाचा अधिकार काय असेल हे कधी चेहऱ्यावर दिसत नाही, त्याच्या समोर प्रगट होत नाही. एका राज्यामध्ये चालले होते, दुपारची वेळ होती, चैत्र महिना. एका राज्यामध्ये स्पर्धेकरता चालले होते. 2 वाजले, सूर्य माथ्यावरती आला. सूर्य आग ओकत होता, जमीन तापली होती, जणू काही आता पाय जळतात की काय अशी अवस्था आहे. घोडे पुढे जात नव्हते, रथाचा टांगा चालू होता. 5-25 लोक शिपाई सोबत चालू होते, थवा होता, सगळा लवाजमा होता सोबत. घशाला कोरड पडली, ऊन इतकं होतं, सोबतचं पाणी संपलं, कोणाकडे पाणी नाही. आजूबाजूला पाहिलं कुठे वस्ती दिसत नाही, सगळी डोंगराळ अवस्था आहे, वस्ती कुठं नाही. पण पाणी पिलं पाहिजे, पाणी पिलं नाही तर आता जीव जाईल की काय अशी अवस्था आहे. पाणी पाहिजे, दुसरं काही नाही. शिपायांना पाठवलं, पाणी मिळालं नाही. पण आता जास्त त्या ठिकाणी अनावर झाला, प्राण जाण्याची वेळ आली की काय, पाणी पाहिजे. समोर लक्ष गेलं, टेकडी होती, आणि त्या टेकडीवरती एक झोपडी होती. कालिदासांना अंदाज केला, ज्या अर्थ इथे झोपडी आहे त्या अर्थ इथं कोणीतरी राहत असलं पाहिजे. वरती गेले आणि आवाज दिला. झोपडीच्या दारासमोर उभे राहिले आणि आवाज दिला, आहे का कोणी आतमध्ये? मागून आवाज आला नाही. पुन्हा आवाज दिला, आहे का कोणी आतमध्ये? झोपडीच्या पाठीमागच्या दरवाजाकडून 85 वर्ष वृद्ध म्हातारीचा जीर्ण स्वर कानावरती पडला. कोण आहे बाहेर? आता कोण आहे हा शब्द ऐकला आणि कालिदासातला आतला विद्वान जागा झाला आणि त्याला वाटलं, हिला काय सांगू, येडीला मी कोण आहे ते. 2 पोते माझे भरून पडले तिकडे गाडीवरती, हिला काय सांगू मी कोण आहे. काही बोललं नाही. काठी टेकत टेकत म्हातारी दारावरती आली. कमरेत वाकली होती, हातामध्ये काठी होती, केस पांढरे झाले होते, डोळ्याच्या दोन्ही कोपऱ्याला घाण साचली होती, गाठी गाठीचं लुगडं नेसली होती, चेहऱ्यावरती मालिन्य होतं. किती दिवसापासून आंघोळ केली नसेल, दुर्गंध येत होता देहाचा. दरवाजावरती म्हातारी पाहिली, कालिदासाला किळसच आले. विचारलं, आजी, अरे बाबा कोण आहेस तू? म्हातारी म्हणाले. आता म्हातारीचा तो देह पाहिला, हिला वाटलं मी काय सांगू, हिला कोण आहे, इतका मोठा विद्वान मी, हिला काय सांगू कोण आहे. कालिदास म्हणाले, आजी मी प्रवासी आहे, प्रवासी. म्हातारी म्हणे, बाबा तू प्रवासी कसा असू शकतो? कारण या जगामध्ये 2च प्रवासी आहेत, एक चंद्र आणि सूर्य, फिरतच राहतात. हे उत्तर ऐकलं आणि कालिदास जागेवरती आईस्क्रीम झाला महाराज. ज्या बुद्धीचा ताठा घेऊन मी हिच्या समोर आलो, हिनं तर माझी एका मिनिटात जिरवली. त्याच्यातला विद्वान जागा झाला आणि म्हटलं, आजी मी प्रवासी नाही, मी अतिथी. अतिथी. म्हातारी म्हणे, बाबा तू अतिथी कसा असू शकतो? या जगामध्ये 2च अतिथी आहे, पैसा आणि तारुण्य, आले की जातातच. उत्तर ऐकलं आणि कालिदासाला पुन्हा थंडा घाम सुरू झाला महाराज. आतला विद्वान जागा झाला. विद्वानाला विद्वान भेटला की त्याच्या अहंकाराला फुंकर बसत असते. अहंकाराला फुंकर बसली आणि कालिदास म्हणाला, आजी मी अतिथी नाही, मी प्रवासी नाही, मी हट्टी आहे, हट्टी. म्हातारी म्हटली, बाबा तू हट्टी कसा असू शकतो? या जगामध्ये 2च हट्टी आहेत, एक डोक्याची केस आणि हातापायाची नख, कितीही कापा येतातच. उत्तर ऐकलं महाराज आणि कालिदासाची ट्यूब पेटली आणि कालिदास म्हणाले, ज्या अर्थी ही म्हातारी एकटी डोंगरावर राहते त्या अर्थी ही काही साधी नसली पाहिजे, ही एखादी योगिनी असली पाहिजे, तपस्विनी असली पाहिजे. आणि मग कालिदासानं हात जोडला आणि म्हटले, कालिदास आजी क्षमा करा मला, मी मूर्ख आहे, मूर्ख. म्हातारी म्हणे, बाबा तू मूर्ख कसा असू शकतो? या जगामध्ये 2च मूर्ख आहेत, एक तो राजा ज्यानं तुला विद्वान म्हणून मान्यता दिली, आणि जी ही प्रजा कोणाला येण्याला विद्वान म्हणत राहते. उत्तर ऐकलं महाराज, साष्टांग प्रणिपात घातला, दंडवत घातला, सांगितलं, आजी क्षमा करा, चूक झाली माझी, चूक झाली. कोण आहात तुम्ही? चूक झाली, क्षमा करा आजी. ज्ञानाच्या अहंकारामुळे मी आंधळा झालो होतो आजी, माझ्या डोळ्यातली दृष्टी गेली, आज तुमच्या साक्षात दर्शनामुळे दृष्टी आली. कोण आहात तुम्ही? म्हातारी म्हटली, उठून उभा राहा. जेव्हा म्हातारीने सांगितलं उठून उभा राहा, कालिदास उठून उभे राहिले. तिथे म्हातारी नव्हती, तिथं प्रत्यक्ष सरस्वती माता होती. कोण होती? सरस्वती माता होती. आणि सरस्वती मातेनं सांगितलं, कालिदासा जे ज्ञान तुला प्राप्त झालंय त्या ज्ञानाने मुक्त व्हायचं आहे, आनंदी व्हायचं आहे.
जर त्या ज्ञानाचा योग्य वापर केला नाही, दुरुपयोग केला, तर तेच ज्ञान तुला नरकाला सुद्धा घेऊन जाऊ शकतं. परमार्थामध्ये प्राप्त होणारं ज्ञान हे दुसऱ्यावर प्रभाव टाकण्याकरता नाही, तर ते ज्ञान स्वतःच्या आनंदाकरता आहे, प्रभाव टाकण्याकरता नाही. तुकोबाराय तेच सांगतात, जे शब्द शिकलात ना, जे तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं ना, त्या ज्ञानाचा प्रभाव टाकू नका, त्याचा आनंद घ्या. महाराज बोलले, शिकल्या बोलाचा, शिकल्या बोलाचा, शिकल्या बोलाचा धरशील ताटा, तरी जाशी वाटा यमपंथे. जे ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानाचा अभिमान येऊ नये याकरता देवा एक कर, जाणत कर आणि मग पुन्हा निनत कर. म्हणजे ज्ञानी कर आणि मग पुन्हा अज्ञानी कर. मला सगळं कळू दे, पण मला काही कळत नाही. चातुर्य लपवी महत्व हरपी, पिशेपण मिरवी जगा माझी. हे देवा मला काही कळत नाही, अशी अवस्था माझी कर. ठीक आहे महाराज, तुम्हाला दिलं तसं, तुमच्या बुद्धीमध्ये तसा विवेक जागा होईल, पण अजून काय पाहिजे सांगा. हे देवा, परमार्थ करता करता माझा अत्यंत संघर्षमय जीवन गेलं म्हणे. तुकोबाराय बोलताय, देवाशी संवाद करताय. देवा, सुरुवातीला माझा प्रपंच फार चांगला होता, पण परमार्थिक साधनेला उपासनेला सुरुवात केली आणि माझा सगळा प्रपंच जळाला. जाळूनही संसार बैसोल अंगणी. देवा, 65 लाखाची जहागीर माझी संपली. देवा, देवी नावाचा दुष्काळ आला. एकाच वर्षामध्ये घरातली 5 माणसं मरून गेली. पत्नी अन्न करता करता मेले. देवा, माझा सगळा प्रपंच जळून गेला, पण माझा अट्टहास सुटला नाही. जितका जितका प्रपंच मला सोडून जात होता, तितका तितका देवा मी तुझ्या जवळ येत होतो. आणि मग प्रपंचापासून पूर्ण उदासीन झालो, अनासक्त झालो, विलक्षण वैराग्य प्राप्त झालं देवा. आणि तुझं भजन सुरू केलं, पण लोक माझी चेष्टा करायला लागले. अरे या तुक्याचं काय खरंय, फार फार भजन करायचा, फार भंडारा डोंगरावर जायचा, फार कीर्तन करायचा, आता याचा परमार्थही बुडाला आणि याचा प्रपंच सुद्धा बुडाला, गाथा बुडाला देवा. आणि आता लोक थिट्टा करायला लागले, निंदा करायला लागले. काही लोक म्हणतात, महाराज तुम्ही वैराग्यवान आहात. त्यांचं तसं बोलणं ऐकलं देवा की मनामध्ये चर्र होतं का, कारण ही भाषा मला सहन होत नाही देवा. माझ्या विनाकारण माझ्या मनामध्ये अभिमान निर्माण होतो. काही लोक शिव्या देतात. जे शिव्या देतात त्यांचं बोलणं मला वाईट वाटत नाही, पण माझ्याकडे पाहून त्यांच्या मनामध्ये तिरस्काराची भावना निर्माण होते. त्या भावनेचं मला दुःख होतं देवा. आता असं करशील का, लोक माझ्याबद्दल काय बोलतात याचा विचार माझ्या कानाला ऐकू येऊ देऊ नको. अभंगाचं 3रं चरण. ऐकूनी नाही Hey!
बोलतात देवा. लोक माझ्याबद्दल नाना प्रकारची मतं मांडतात आणि त्यामुळे माझं मन उद्विग्न होतं. हे कर देवा, लोकांची मतं माझ्या कानापर्यंत पोहोचूच नाही. किंबहुना जर मतं पोहोचली, शब्द पहा कसा, ऐकोनी नायके, जरी त्यांचं मी ऐकलं तरी मी ऐकलंच नाही असं वाटू दे. म्हणजे मला ऐकू येऊ दे, पण तरी सुद्धा मी ऐकलं नाही असं मला वाटू दे. ऐकोनी नायके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीराज. लोक विचित्र बोलतात महाराज. परमार्थ करणाऱ्या माणसाला लोक फार फार विचित्र बोलतात. टाकून टाकून बोलतात, टाकून टाकून बोलतात, टाकून टाकून बोलतात, टाकून टाकून बोलतात. लोक विचित्र असतात महाराज, टाकून टाकून बोलतात. लोक मला मानतात हा भ्रम डोक्यातनं काढून टाका बरं का. लोक कधीच कोणाला मानत नाही. जास्त बोलला तर बडबड्या म्हणतात, कमी बोलला तर घमेंडखोर म्हणतात. पैशावाल्याला नेहमी लबाडच म्हणतात, धनहीनाला फुटक्या नशिबाचं म्हणतात. एखाद्याला खूप मुलं असतील त्याला पापी म्हणतात, एखाद्याला मुलं नसतील त्याला निपुत्रिक म्हणतात. एखादा लग्न करायला निघाला त्याला माजला असं म्हणतात, आणि एखादा लग्न करत नसेल त्याला नपुंसक म्हणतात. लोक विचित्र असतात महाराज. एखाद्याचं नवीन लग्न जमूया, मुलगी सुंदर आहे, मुलगा कुरूप आहे, लोक चर्चा करतात, तो कसा, ती कशी, त्याला दिली कशी. जाऊ दे ना भाऊ, काही घेणं आहे का. आपला आपला भात खावं निघून यावं ना. पण नसत्या चौकशा लोक करतात महाराज. लोक विचित्र असतात. सांगू तुम्हाला, लोक विचित्र असतात. परिस्थिती बदलली की लोक बदलतात. परिस्थिती बदलली की लोक बदलतात. ज्या आळंदीमध्ये ज्ञानोबारायांना त्या काळात त्या लोकांनी खायला दिलं नाही, भिक्षा वाढली नाही, ज्यांनी आळंदीमध्ये माऊलींना मांडे भाजण्याकरता भांडं मिळवू दिलं नाही, ज्ञानोबारायांच्या कृपाशक्तीनं रेडा जेव्हा बोलला, चमत्कार पाहिला, जेव्हा ज्यांनी छळलं ना, तीच लोक खांद्यावर घेऊन एक नंबरला नाचत होते माऊलींना. परिस्थिती बदलली की लोक बदलतात महाराज, बदलतात. ज्यांनी देहूमध्ये गाथा बुडवला, इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवला, आणि 13 दिवसाच्या अनुष्ठानानंतर तुकोबारांचा गाथा जेव्हा वरती आला, जेव्हा ज्यांनी गाथा बुडवला तीच लोक गाथा वरती आल्यावर गाथा डोक्यावर घेऊन डीजे पुढे नाचत होते. पाहता काय माझ्याकडे तुम्ही. लोक विचित्र असतात महाराज. परिस्थिती बदलली की लोक बदलतात. लोक विचित्र असतात. लोक विचित्र असतात. एका महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे, लोक विचित्र असतात. जी लोक रात्री 9 वाजता आमच्या गळ्यामध्ये हार घालतात, इथलं नाही सांगत बरं का मी,
जी लोक रात्री 9 वाजता आमच्या गळ्यामध्ये हार घालतात, तीच लोक दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आमच्या मंडपात, त्याच मंडपात आमची निंदा करायला मागं पुढं पाहत नाही ना. लोक विचित्र असतात महाराज. लोक काय म्हणतात त्याच्याकडे पाहूच नाही. लोक कोणाला चांगलं म्हणत नाही. परमार्थ करणाऱ्यांना छळणं हा लोकांचा स्वभावच आहे. रात्रीचे 12 वाजले होते. एका जंगलामध्ये एक साधू ध्यानस्थ बसले होते, डोळे बंद होते, पद्मासनामध्ये साधना करत होते, आत ब्रह्मानंद भोगत होते. त्या जंगलामध्ये रात्री 12 वाजता काही दरोडेखोर जमा झाले. त्यांची वाटणी चालू होती. वाटणी करून घेतली आणि घराकडे जायला निघाले. रस्ता चुकले. जाता जाता रस्ता चुकले. अंधार होता. मशालीच्या प्रकाशामध्ये रस्ता शोधत शोधत निघाले. साधूपर्यंत आले. दरोडेखोरांनी साधू पाहिला आणि चर्चा करतात. चला रे म्हणे, जाऊ द्या काय याच्या मागे लागता. अरे म्हणे, रात्री यानं कुठेतरी दरोडा टाकला असेल, मिळालेलं धन खाली दाबून धरलं असेल आणि उद्या राजाला सापडू नये याकरता डोळे झाकून बसतात. चला म्हणे, काय याच्या मागे लागता. निघून गेले. चर्चा करून निघून गेले. 1-1.5 तास झाला. त्याच जंगलामध्ये काही जुगारी लोक जुगार खेळत होते. त्यांचा जुगार खेळून झाला. घराकडे जायला निघाले. ते पण साधू जिथं बसले त्या रस्त्यानं चालले. साधूकडे पाहिलं आणि चर्चा करतात. चला रे म्हणे, काय यांचं खरं आहे. अरे म्हणे, रात्री जुगारामध्ये सगळं हारला असेल आणि उद्या बायकोला कोणतं नाक घेऊन जाऊन दाखवावं प्रश्न पडला असेल म्हणून डोळे झाकून बसलं. चला म्हणे. निघून गेले. रात्रीचे 2 वाजले. त्या जंगलामध्ये एक दारुड्या मद्यपी दारू पिऊन पडला होता. त्याची थोडी उतरली. घराकडे जायला लागला. हलत डुलत जशी जशी उतरत होती तसा तसा त्याला रस्ता सापडत होता. हालत डुलत निघाला. साधूपर्यंत आला. साधूकडे पाहतो आणि मनामध्ये विचार करतो. साधूचं तटस्थ ध्यान पाहिलं. डोळे बंद आहेत, नासाकडे दृष्टी आहे, पाठीचा कणा ताट आहे, पद्मासन घातलाय आणि अत्यंत तटस्थ ध्यान साधूचं पाहिलं आणि विचार करतो. वा 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 वा, काय ध्यान लागलंय म्हणे. वा, चढावी तर अशी चढावी म्हणे. म्हणजे ज्याची ज्याची बुद्धी जे ना महाराज, जो तो विचार करतो. निघून गेला. 4:30 वाजले. गावातले काही वारकरी जंगलातल्या पांडुरंगाच्या मंदिराच्या दिशेनं काकडा भजना करता चालले होते. आणि मग त्या ठिकाणी महाराज, त्या वारकऱ्यांना पण साधूचं दर्शन झालं. वारकऱ्यांनी दर्शन घेतलं आणि मनामध्ये भावना व्यक्त केली. धन्याज दीन झाले संतांचे दर्शन. साधूला पाहिलं आणि वारकऱ्यांनी धन्यवाद दिले. संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला. निघून गेले. ऐका ना, 4 लोक 4 वेगळी वेगळी प्रतिक्रिया मांडून गेले. कोणी चोर म्हटलं, कोणी जुगारी म्हटलं, कोणी दारुड्या म्हटलं आणि कोणी संत म्हटलं. पण त्या चौघांना साधूनं ऐकलं नव्हतं. साधू आपल्या मस्तीत होते. ब्रह्मानंदी लागली टाळी आणि कोण देहाती सांभाळी अशी अवस्था साधूची होती. साधू आनंद भोगत होते. साधूनं त्यांना पाहिलं नव्हतं. पण साधू ज्या झाडाखाली बसले होते त्या झाडावर एक पोपट बसला होता. कोण? पोपट बसला होता. त्या पोपटाला मात्र चौघांना पाहिलं होतं. त्या पोपटानं साधूलाही पाहिलं होतं. त्या पोपटानं दारुड्याला पाहिलं होतं. त्या जुगाराला पाहिलं होतं. त्या दरोडेखोराला पाहिलं होतं आणि वारकऱ्यांना पाहिलं होतं. पोपट मनाशी विचार करतो, अरे काय या साधूचं दुर्दैव आहे म्हणे. एवढा मोठा तपस्वी महात्मा आहे पण लोक याच्याबद्दल काय काय बोलतात. लोक विचित्र काय काय बोलतात. याला सांगावं तरी लोक तुमच्याबद्दल काय काय बोलतात. त्या पोपटाला म्हणे वाचा फुटली आणि तो पोपट बोलायला लागला. तो पोपट म्हणतो, अरे ओ महात्माजी, जरा आंखें तो खोलिए. अरे देखो जरा बाहर हवा कैसी चल रही है. लोग आपके बारे में क्या क्या कह रहे हैं. देखो, कोई आपको संत कहता है, कोई जुआरी कहता है, कोई शराबी कहता है, कोई चोर कहता है. अरे देखो जरा बाहर हवा कैसी चल रही है. साधूनं पोपटाचं बोलणं अंतर्ज्ञानानं ऐकलं. साधूनं खाडकन डोळे उघडले आणि साधू त्या पोपटाकडे पाहतात. अरे ओ तोताराम सुनो. अरे भाई, बाहर हवा कैसी भी चले लेकिन जिस खिड़की से हवा अंदर आती है ना, जिस खिड़की से ये हवा अंदर आती है वो खिड़की पिछले 12 सालों से बंद हो गई है. ऐकोनी नायके निंदा स्तुती. ऐकोनी नायके निंदा स्तुती. ऐकोनी नायके निंदा स्तुती कानी जैसा का उन्मनी योगीराज. देवा, लोक माझ्याबद्दल काय बोलतात याचा विचार माझ्या मनाला स्पर्श करू देऊ नको. मला जाणतं कर आणि मग पुन्हा नेणतं कर.
तुकोबार आहे. पुढे म्हणतात देवा हे सर्व विश्व म्हणे काल्पनिक आहे, या विश्वाची काल्पनिकता माझ्या ध्यानात यावी. हे सर्व विश्व म्हणजे भ्रम आहे, असा हा भ्रम निवृत्त व्हावा आणि माझ्या डोळ्यामध्ये सत्य दृष्टी यावी, माझ्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रभाव व्हावा, माझ्या दृष्टीमध्ये शुद्ध चैतन्य दिसावं, हे सर्व जगत मायावी आहे अशी भावना व्हावी, असा भाव माझ्या बुद्धीमध्ये सतत जिवंत राहू दे, हा विवेक माझ्या बुद्धीमध्ये राहू दे. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चैल्या जेवी. हे सर्व विश्व स्वप्नवत आहे, स्वप्नवत आहे. ज्ञानोबा बोलतायत जैसे स्वप्न माझी देखिजे, ते स्वप्नाची साच आपजे, मग चेवनिया पाहिजे तव काही नाही, तैशी हे जान माया, तू भ्रम तू आहा शिवाया, शस्त्रे हानितलिया छाया, जैसी अंगी न रूपे. हे अर्जुना हे सर्व जगत मायावी आहे, इथं कोणी मरत नाही, कोणी जन्माला येत नाही, हे सर्व विश्व काल्पनिक आहे, ही फक्त माया आहे जी आम्हाला स्पष्ट दिसते, हे सर्व विश्व काल्पनिक आहे. हे देवा हे जर खरं असेल तर माझ्या दृष्टीमध्ये हे दृश्य सतत जिवंत राहू दे, हे सर्व जगत काल्पनिक आहे असाच माझा भाव होऊ दे आणि एक सत्य चैतन्यावरती दृष्टी होऊ दे. आणि हे देवा हे चैतन्य माझ्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हावं, मी कोण आहे असा आत्माविष्कार जीवनामध्ये यावा आणि माझ्या बुद्धीनं फक्त भजन करावं. कसं करावं? असं करावं. विठोबा बसा बसा खाली बसा. कीर्तन संपलं नाही अजून. बसा बसा बसा. कीर्तन बाकी आहे, आता सुरुवात झाली. बसा 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 बसा. अहो आता सुरुवात झाली, अजून तर 3 चरण बाकी आहे माझे. बसा 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 बसा. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. हे पहा तुमच्या करता 400 किलोमीटर प्रवास करून आलोय, बिंबीच्या देठापासून बोलतोय, याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. बसा खाली बसा. जे कमावलंय ते तुमच्या समोर सर्व तसाच्या तसं मांडावं असा माझा मानस आहे, याकरता खाली बसा. चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतोय. बसा खाली, बसा खाली बसा. कमी घरी जाऊ, बसा खाली. ऐका श्री महाराज म्हणताय देवा मला जाणतं कर आणि मग पुन्हा नेणतं कर. लोक माझ्याबद्दल काय बोलतात हा विचार माझ्या मनात येऊ देऊ नको. हे प्रभू माझं जीवन अशा विलक्षण सत्यदृष्टीने युक्त होऊ दे, आणि जर समजा असं झालं तर मग माझा व्यवहार असा असेल ज्याप्रमाणे एखादं कमळाचं पान पाण्यावरती तरंगतं त्याप्रमाणे माझा व्यवहार असेल देवा. मग मी व्यवहारी असेन वर्तत जीवी जळा आत पद्मपत्र. हे देवा हे सगळं मला दे, पण जर तू हे सगळं मला दिलं नाही तर आतापर्यंत तुझ्याकरता मी जे जे केलं ते मला सगळं क्षीण होईल. अभंगाचं शेवटचं
देवा तुझ्याकरता जे जे केलं ते मला सगळं शीन होईल जर तू मला हे सगळं दिलं नाही. काय पाहिजे तुकोबाराय पुन्हा एकदा आपल्याकडे सांगतात, हे देवा एकच दे, मला जाणतं कर आणि मग पुन्हा नेणतं कर. माझ्या मनाबद्दल लोकांच्या स्तुती आणि निंदा ऐकण्याची वृत्ती संपून जाऊ दे. हे देवा माझ्या दृष्टीमध्ये सत्यत्व येऊ दे. हे सगळं मला आलं की मग माझा व्यवहार पद्मपत्राप्रमाणे असेल, कमळाच्या पानाप्रमाणे असेल. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जीवी जळा आत पद्मपत्र. ज्ञानेश्वर यथामत यथा अवकाश संकल्पित वेळेमध्ये सेवा आटपतो. श्री क्षेत्र शिरूर कासार या गावामध्ये येणं झालं. भगवान सिद्धेश्वराच्या चरणी सेवा सुपूर्द करण्याची संधी प्राप्त झाली. आपण मला बोलावलं, तुकोबारांच्या अभंगावरती वाणी पवित्र करण्याची संधी उपलब्ध करून दिली. याकरता सर्व उपस्थितांचा आभार आहे. एवढा मोठा उत्सव या ठिकाणी घडतो आहे आणि हा धर्ममंडप, सर्वांचं अत्यंत योगदान, सर्वांचं या ठिकाणी धावपळ, तरुणांच्या माध्यमातून सर्वांच्या उपस्थितीमध्ये साक्षीनं हा सप्ताह झाला. आदरणीय शास्त्रींच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. स्वामीजी या ठिकाणी आहेत, त्यांना वंदन करतो. माझे मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण संदीप महाराज यांच्याद्वारा या ठिकाणी येणं झालं. आपल्या सर्वांचं दर्शन घडलं. सर्वांचे कोटी कोटी आभार मानतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल